लग्न जमावून देण्याचे आमिष दाखवत महिलेला चक्क स्मशानभूमीत नेऊन अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय। लग्न जमावून देण्याच्या नावाखाली तब्बल 77,000 रुपये उकळल्याचा आरोप असलेल्या कथित भोंदूसह त्याच्या साथीदाराला भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे। विशाल रामदास खडांगळे आणि त्याच्या साथीदारावर ही कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत कारवाई केल्याची माहिती आहे। गुजरातमधील एका महिलेला तिच्या नाशिकच्या प्रियकरासोबत लग्न जमवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले। त्यानंतर महिलेला नाशिकच्या अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री नेण्यात आल्याचा आरोप आहे। येथे जळालेल्या प्रेताची राख, लिंबू आणि लाह्या वापरून अघोरी पूजा केल्याचा आरोप महिलेने केलाय। या कथित विधीच्या नावाखाली महिलेकडून 77,000 रुपये घेतल्याचा आरोप आहे, मात्र लग्न जमले नाही। त्यानंतर महिलेने पैसे परत मागितले असता तिला दमदाटी आणि मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला। कार्यकर्त्यांनी महिलेला भद्रकाली पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल करण्यास मदत केली। मी गुजरातून आली आहे, वलसाडतून। जितू अण्णाराव पवार आहे ना, त्याच्या संग माझं बोलणं झालं होतं। त्यांनी मला प्रपोज केला होता लग्नाची आणि मी हा म्हणलेली होती। आणि नंतर तो पलटून गेला। तो मी त्याचा तो विशाल खटांगळे जो भोंदू बाबा तो त्याचा गुरु होता। तो त्यांनी मला असं बोला की तुला जितू संग लग्न करायचं असेल तो तुला विधी पूजा सगळं वेगळं करायला लागेल। तो मला स्मशानात भूमीत घेऊन गेला, तेव्हा जितू पण आला होता माझ्या संग आणि ते लोकांनी दोघांनी मिळून ते पूजा केलं। निंबू ते काही टाकलं, तांदूळ आणि कुंकू, 2 निंबू कापून गंगेत फेकलं आणि 3 निंबूत स्मशानात ते माणूस जला होता ना तिकडं मध्ये बसला होता आणि तिकडं टाकून आणि येऊन गेला। पैसे माझ्याकडं किती 77,000 रुपये घेतलेला। आणि जेव्हा मी पैसे मागायला गेली तर तो म्हणतो तो लग्न नाही थोडी म्हणतो, अजून तुला पैसे द्यायला लागेल। पैसे मी म्हणले मला आता पैसे द्यायचे नाही, माझे पैसे देऊन टाका। तर मला बोलला तू पैसे दे, जर तू मागितले ना तुला मी मारून टाकणार। मला शिवे पण दिलं त्याने आणि जितू पवारने मला मारलं पण। तक्रारीनंतर पोलिसांनी पुराव्यांची पडताळणी करत संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि दोघांना अटक केली। या प्रकरणाचा पुढील तपास भद्रकाली पोलीस करत आहेत। महिलेचा फुलेनगर येथील पती आणि भोंदू यांचे जवळचे संबंध उघड झाले आहेत। महाराष्ट्र बुलेटिनसाठी पवन अष्टपुत्रे, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।